ते अजित काळे ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅच। 2 षटके टाकली, 13 धावा खर्च करत मला वाटतं 4 विकेट त्याने या सामन्यामध्ये घेतल्यात आणि त्याला आपण इथे सन्मानित करतोय। चला पहिला संघ मैदानावरती जाईल जो पहिल्यांदा फायनल मध्ये दाखल झाला होता आणि तयार आहेत सगळे खेळाडू। संघ मालक आलेत का? तर चला जोरदार टाळ्याने स्वागत करूयात। पहिला फायनलिस्ट मैदानावरती दाखल होतोय सरसेनापती हंबीरराव मोहिते 11। एकदा जोरदार टाळ्यांनी या संघाचं आपण स्वागत करू जो फायनल मध्ये आपण पाहतो दाखल झालेला पहिला संघ होता आणि तो संघ आता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इथे पदार्पण करतोय। तर चला दुसरी टीम लाईनअप करा। जय श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाला विनंती आहे की आपण लाईनअप करायची आहे। समोरचा जो कॅमेरा दिसतोय ना तिकडे तोंड करून सगळ्यांनी उभं राहायचंय। पुढचा कॅमेरा तर जोरदार टाळ्यानं स्वागत करूया। दुसरा फायनलिस्ट मैदानावरती दाखल होतोय जय श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघ आपण पाहतोय हा दुसरा फायनलिस्ट आहे तो मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय। टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात। दोन फायनलिस्ट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। तर सर्व खेळाडूंना आणि क्रिकेट रसिकांना विनंती असेल की आपण सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी आपल्या जागेवरती उभं राहायचंय। चला माझा आवाज ज्या क्रिकेट रसिकांच्या कानावरती येतोय त्या सगळ्या जाणकार क्रिकेट रसिकांना विनंती आहे आपण भारताचे नागरिक आहोत त्यामुळे राष्ट्रगीतासाठी आपण आपल्या जागेवरती सगळ्यांनी उभं राहायचंय आणि विशेष डोक्यामध्ये जी कॅप आहे ती कॅप सगळ्यांनी हातात घ्या। गांधी टोपी सोडून जी टोपी तुमच्या डोक्यामध्ये आहे ती टोपी हातात घ्यायची सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय। बघा कोण बसले त्याला जागा करा। आपल्या शेजारी बसलेला असेल कोणी तर त्याला उठवा आणि राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी आपल्या जागेवरती उभं राहायचंय। एक साथ विश्राम, एक साथ सावधान। राष्ट्रगीत के लिए तैयार हो गए? तैयार हो। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की वंदे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। चला फायनल सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण मैदानाच्या आतमध्ये संपन्न करतोय। उद्योजक सन्माननीय योगेश बाळा काळे, त्याचप्रमाणे
स्पर्धेचे मुख्य आयोजक मच्छिंद्रदादा पवार, सन्माननीय दिनेश दादा झेंडे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण फायनल सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपन्न करतोय। त्याचप्रमाणे सरपंच योगेश बापू काळे या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो नाणेफेक, आणि इथे टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय जय श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाने टॉस जिंकलाय। आणि निर्णय काय घेतला, निर्णय तिथं सांगायचा, आता फायनलचा निर्णय सुद्धा इकडे बाहेर येऊन घ्यायचा नाही, कारण वेळ आपल्याकडे फार कमी राहिला। आता लगेच फायनलची मॅच आपल्याला मैदानात सुरू करायची आहे, 5 वाजलेत, आता टायमिंगचं बंधन असणार आहे, कारण 6 वाजायच्या आधी फायनलची मॅच संपलीच पाहिजे। तरी ते प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे, सीमारेषेच्या बाहेर जे प्रेक्षक झेल घेणार आहेत त्यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे। शंभूराजे प्रतिष्ठान दिव्य पंचक्रोशी आयोजकांच्या वतीनं बाहेरच्या प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे, जे झेल घेणार आहे सीमारेषेच्या बाहेर त्यांना मात्र 100 रुपयांचं पारितोषिक आहे। आणि गेले 3 दिवस अतिशय सुंदर असं गुणलेखनाचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं। प्रोफेसर मयूर झेंडे सर यांचे कौतुक आहे। चला आता शेवटचा फायनलचा सामना आहे, आणि फायनल सामन्यासाठी सुद्धा आपल्याला गुणलेखन करायचंय। सरसेनापती हंबीरराव मोहिते संघाचे संघमालक सन्माननीय दिनेशजी झेंडे, आणि श्रीराम क्रिकेट क्लब तुषार बापू जाधव यांच्या मालकीचा संघ श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी करते, 2 दिग्गज संघांमध्ये फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते। आणि बघितलं होतं आपण पहिली सेमीफायनल आपण सगळ्यांनी बघितली, या 2 टीम मध्ये खरं तर पहिली सेमीफायनल आपल्याला बघायला मिळाली होती, आणि फायनलचा सामना सुद्धा त्याच 2 संघांमध्ये आपल्याला बघायला मिळाले। खरं तर बरोबरी झालेली साखळी फेरीमध्ये आपण बघितलेलं आहे की जिथे सरसेनापती हंबीरराव मोहिते संघाला पराभूत केलं होतं जय श्रीराम क्रिकेट क्लबनं, आणि पुन्हा आपण सेमीफायनल मध्ये बघितलं सरसेनापती हंबीरराव मोहिते संघानं जय श्रीराम क्रिकेट क्लब संघाला पराभूत केलेला आहे, म्हणजे बराबरी झालेली आहे। आता कोण जिंकणार फायनलची मॅच हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायचंय। 2 पंच मैदानावरती दाखल होतील, अक्षय चांदगुडे सर आणि तुषार मेटे सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल। गेले 3 दिवस अतिशय सुंदर काम खरं तर दोनही पंचांचं आपल्याला बघायला मिळालं, आणि अंतिम सामन्यासाठी तर दोनही संघांना विनंती आहे आपले 12वे खेळाडू इथे कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत। आता गुणलेखनामध्ये काय झालं तर आम्ही बोलून देणार नाहीये, त्यामुळे दोनही संघांचे 12वे खेळाडू हे कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत। 6 षटकांची मॅच आहे ना, 6 आहेत, यस 6 षटकांची मॅच, मात्र आता टायमिंग त्या षटकांसाठी बरोबर 25 मिनिटांमध्ये 6 षटके टाकायचे। 5 वाजून 2 मिनिटं झालेत, आणि बरोबर 5 वाजून 27 मिनिटांनी इनिंग संपलीच पाहिजे, ही सूचना असेल दोनही संघांना। मॅचला सुरुवात आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होईल, फायनलची मॅच आपण सगळेजण मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं पाहतोय। मंडळींनो, ज्या माणसानं महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं खरं तर तो माणूस महान असला पाहिजे। ज्या तुकोबारायांच्या अभंग वाणीतून विचारांचे मळे फुलले गेले त्या तुकोबारायांचा महाराष्ट्र महान असला पाहिजे। महाराष्ट्र साधू संतांचा, महाराष्ट्र वारकऱ्यांचा, महाराष्ट्र गोरगरिबांचा, आणि उरला सुरला महाराष्ट्र माझ्या पुढाऱ्यांचा सुद्धा महाराष्ट्र महान असला पाहिजे। खरं तर माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी ऐर्यागैर्यानं किंवा कुण्या लुंग्या पुंग्यानं लिहिला नाही, तर माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय शाहिरांच्या टफानं, घोड्यांच्या टापानं, आणि माझ्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या तलवारीच्या खणखणाटानं। राजेगडावरती सुखरूप पोचावेत म्हणून गोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजीप्रभू देशपांडे असेल, किंवा एवढांच्या सैन्याला
पाणी पिताना सुद्धा पाण्यामध्ये संताजी धानाजी दिसत असेल तर तो माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. म्हणून छत्रपती शिवरायांच्या विचारांशी नतमस्तक होतो. पुन्हा एकदा मानाचं वंदन करतो छत्रपती शिवरायांना आणि घेऊन जातो सगळ्या क्रिकेट रसिकांना क्रिकेटच्या रंगभरीय दुनियेत, जिथे फायनल मॅच मैदानावरती आपण पाहतोय. सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 आणि श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी टॉस जिंकत क्षेत्ररक्षण निवडलंय आणि 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील. विकास भापकर, ओमकार कटके ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अजित काळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतो. हो येस, यू मिस, डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ट आणि फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघाला. दरम्यानच्या काळात या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या दानशूर व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आगमन होत आहे, सन्माननीय संतोषजी झेंडे युवा नेते यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनापासून स्वागत आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय सोमनाथ अण्णा झेंडे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून मनपूर्वक आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. पहिला धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बसलाय. 7 या धावसंख्येवरती फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज मानसिंग गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. मानसिंग गायकवाड बघायचंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. अजित काळे एक मोठा फटका, मात्र पुढच्या चेंडूवरती आपण बघितलं ओमकार कटकेला घरचा रस्ता दाखवलाय. सुंदर अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये साकारायचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. मात्र बघायचे मानसिंग गायकवाड दाखल झालाय. फटका फसलाय उंच आकाशामध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक ऋत्विक काळे डाऊन दी बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच, कॉट बिहाइंडचा शिकार. धक्का क्रमांक 2. इथे गोलंदाजासाठी मात्र पारितोषिक आपल्याला बघायला मिळते, जे 2 विकेट घेतलेले आहेत आणि त्या 2 विकेटसाठी आपण पाहतोय उद्योजक सन्माननीय योगेश बाळा काळे आणि सन्माननीय सोमनाथजी भापकर यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक आहे आणि ऑनलाईन स्वरूपात ते तुमच्या खात्यावरती जमा होईल. फक्त मॅच झाल्यानंतर चेक करून घ्या. तर गणेश दादा जावळे यांच्या वतीने निलेश कांबळेच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. जितके षटकार येणार आहेत तितकी पारितोषिक आहे. खरं तर दोन्ही बाजूने पारितोषिक इथे लागलेले आहेत, कारण खेळाडू गावातले आहेत. इथे डिफेन्स केलाय. चेंडू षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपलं जाईल. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतो 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सरसेनापती हंबीरराव मोहिते 11. तर बघायचं षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरुवात होणार आहे. तर दुसरं षटक टाकण्यासाठी सुनील जाधव गोलंदाजी बारकवरती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. खरं तर इथे संघर्ष एका बाजूनं मैदानावरती सुरू झालेला आहे की फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. सुंदर फटका, लॉंग लेगला मोठा गॅप बघितला होता आणि विकास भापकरच्या बॅटमधून चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 धावा. 4 धाब्यांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होणार आहे. धावफलक मात्र पुढे दुहेरी अंक गाठलाय. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना टॉस जिंकत क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये फटका. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तैनात आहे. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण यावेळी तिथे बघायला मिळते. आपल्याला धाव मिळणार नाहीये. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. खरं तर 6 षटकांमध्ये किती धावा इथे मैदानाच्या आतमध्ये उभे राहणार ते सुद्धा आपल्याला बघायचंय. सुंदर फटका यावेळेस विकास भापकरच्या बॅटमधून डीप लॉंग ऑफला. चेंडू सीमारेषा बाहेर. मिळतील 4 धावा. 4 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलक मात्र पुढे जातो. 15 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. खरं तर या षटकामध्ये 2 चौकार जे विकास भापकरच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये साकारण्याचा प्रयत्न करतोय.
कारण विजयाचं स्वप्न बघितलेलं आहे की इथे पर्वत 3चा मानकरी व्हायचं, दिव्य प्रीमियर लीगचा मानकरी होण्याचं स्वप्न बघितलेलं आहे. हो बघायचंय, सुंदर सुंदर प्रयत्न इथे सीमारेषेवरती आपल्याला बघायला मिळाला. खरं पुलचा फटका होता जिथे आपण बघितलं क्षेत्ररक्षक मिड विकेट अगदी वेगानं चेंडूपर्यंत पोहोचला, अडवलाय. तोपर्यंत पुढे एक सिंगल प्राप्त झाली. एक धाव मिळणार विकास भापकरला, एक धाव मिळेल सरसेनापती हंबीरराव मोहिते संघाला आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलकात वाढ 16 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. शेवटची आणि अंतिमची मॅच खरंतर मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण पाहतोय. 6 षटकांची मॅच आहे. कोण जिंकणार हा सामना, सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला यानंतर मिळणार आहेत. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, ओहो चेल दिसटला. इथे मात्र निलेश कांबळेला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालेला आहे आणि बघायचंय त्या जीवनदानाचा फायदा कसा तो मैदानाच्या आतमध्ये इथे उचलणार आहे. आपण आतापर्यंत ओ काय कमालीचा झेल, बॅट चिकड, ऋत्विक काळेचं कौतुक करायचंय. अतिशय सुंदर झेल त्यानं टिपलाय त्यांच्या पाठीमागे. फलंदाज विकास भापकरचा खेळ संपेल. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होणार आहे मयूर झेंडे. आपण बघितलं होतं जी पहिली सेमीफायनल आपण बघितली होती, ज्या मयूर झेंडेनं आपल्या संघासाठी मोठी कामगिरी खरं तर केली होती आणि तोच मयूर आता या सामन्यामध्ये कशी चमकदार कामगिरी दाखवणार आहे. सगळ्यांचं लक्ष आता त्याच्या खेळीकडे लागलेलं आहे. तर बघायचं षटक देखील मैदानावरती आपण पाहतो संपलं गेलंय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धावफलकावरती आहे 2 गडी बाद 17 धावा. सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघाचा धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि 3रं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अजित काळे. खरं तर निलेश कांबळेसाठी मात्र पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक हो फसलेला फटका होता. मात्र आपण बघितलं की क्षेत्ररक्षक बराचसा दूर होता, झेल मात्र तिथे होऊ शकलेला नाहीये. 2 धावा तरी ते पारितोषिक येतंय अजित काळेच्या प्रत्येक विकेटसाठी. मच्छिंद्र शेठ पवार आयोजकांच्या वतीने पारितोषिक निश्चित आहे, 100 रुपयांचं पारितोषिक आहे. त्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतो निलेश कांबळेसाठी गणेश दादा जावळे यांच्या माध्यमातून मात्र 200 रुपयांचं पारितोषिक आहे. दोन्ही बाजून आपण पाहतोय पारितोषिक इथे लागलेली आहे. फायनल मॅच आपण सगळेजण खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 षटकांचा सामना आहे. कोण जिंकणार कोण हारणार ही येणारी वेळ मैदानाच्या आतमध्ये सांगणार आहे. आणि त्यामुळे आपण या सामन्याचं गणित तरी आतापर्यंत वेळेकडे ढकललेलं आहे. समय के साथ साथ चल रहा होगा, समय के गर्भों में क्या छुपा है राज अभी तक किसी को पता नहीं, इसलिए उसे क्रिकेट कहा जाता है और पता होता तो उसे फिक्सिंग कहा जाता. माहित नाही कोण जिंकणार आहे आणि फिक्सिंग करण्याचा प्रश्नच येत नाही. ती लढाई प्रतिष्ठेची आहे, कारण मला गावचा चॅम्पियन व्हायचा आहे. त्यामुळे ते फिक्सिंगचा विषय येणारच नाहीये. दोन्ही संघ आपण पाहतोय विजयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत, आपलं 100% योगदान देत मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहेत. यावेळेस मात्र कव्हरमध्ये चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे तैनात, सुंदर क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव मात्र तिथे प्राप्त होते, तर एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होईल. पुढे जाणारे धावफलक 20 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकात 7 धावा अजित काळेनं खर्च केल्यात, तर दुसऱ्या षटकामध्ये सुनील जाधवने केलेली कामगिरी 10 धावा त्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाल्यात. तर बघायचं इथे जी जबाबदारी आहे ती मयूर झेंडेवरती आहे, कारण आता इथे संघासाठी मात्र त्याला एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. त्यालाही माहित आहे सामना महत्वाचा आहे, फायनलची मॅच आहे, त्यामुळे थोडंसं थांबून थोडंसं संयमानं मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहतो संयम अतिशय महत्वाचा आहे. 6 षटकांची जरी मॅच असली तरी आपण पाहतो संयमानं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. थोडासा अडथळा तिथे आपण पाहतो मैदानावरती बघायला मिळाला. 2 धावा सहजतेने मिळतील आणि 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये सुद्धा वाढ होते. पुढे पोहोचेल धावफलक 23 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत.
23 धावा धावफलकावरती षटक तिसरं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं. याच बरोबर उंच आकाशामध्ये चेंडू बघायचंय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. कॉट अँड बोल्टचा शिकार. निलेश कांबळेचा खेळ संपेल. धक्का क्रमांक 4था फलंदाज इथे बाद होतोय. सुंदर गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये अजित काळेची बघायला मिळाली. या षटकात देखील त्यानं विकेट मिळवली आणि त्याचबरोबर फक्त 6 धावा दिल्यात. तर नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो दाखल झालाय. कोण आहे? बॅट्समन कोण आले? नॉन स्ट्राईकला कोण? आदेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय. पोलचा फटका आहे. खरं तर अनिकेत चेंडूकडे पाहतोय मात्र त्याला चेंडू दिसत नाही की असं वाटतं. इथून प्रथम निदर्शनास असं आलेलं आहे की उंच गेलेला चेंडू आपण पाहतोय. दिसणं थोडंसं कठीण होतंय. एकच धाव मिळणार आहे तिथे आणि एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय धावफलकावरती वाढ होईल. आदेश फलंदाज आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती कोण आहे? यावेळेस लॉफ्ट केलाय चेंडू. कव्हर पॉइंट मध्ये खरं तर खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. शतरक्षक आहे तैनात. एक धाव मात्र आपण पाहतोय तिथे मिळणार आहे. सुनील जाधव आहे षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी आपल्याला खरं तर बघायला मिळतोय. हो याच बरोबर बॅट चिकन लिडिंग एज कॉट बिहाइंडचा शिकार. मयूर झेंडेचा खेळ सुद्धा संपला. धक्का क्रमांक 5वा फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बाद होताना आपल्याला बघायला मिळालाय. आणि नवीन फलंदाज बघायचं आता मैदानावरती कोण दाखल होईल. संघ पुन्हा थोडासा अडचणींचा सामना करतोय कारण धावफलकावरती 25 धावा असताना 5 फलंदाज बाद झालेले आहेत. खरं तर दोन्ही संघ आपण बघितलं दिग्गज आहेत. दोन्ही संघ ताकदवान आहेत. मात्र आता या सामन्यामध्ये आपण पाहतो संघ थोडा कुठेतरी अडचणीमध्ये. सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघ आपल्याला बघायला मिळतोय. तर नवीन फलंदाज कोण आहे? प्रवीण पवार ना? प्रवीण पवार आपण पाहतो मैदानावरती दाखल होतोय. नवीन फलंदाज. इथून पुढे 6व्या आणि 7व्या गड्यासाठी पार्टनरशिप होणार आहे. आदेश आणि प्रवीणची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओहो डिफेन्स करायचा प्रयत्न होता. फक्त स्टँड केली ती बॅट पुढे. मात्र बॅट वरती चेंडू आला नाही. तो मागे रक्षकाच्या हातात निघून गेलाय. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. खरं तर विजयाचा पोलादी निर्धार दोन्ही संघांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पोलादी निर्धार आमचा अश्रुबळांची खंत नसे. स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. श्रद्धा हृदयात आमच्या वज्राऊनी बळवंत असे. मरण मारुनी पुढे निघाला. गर्भ तयाचा कोणारी रणफंदाची जात आमची कोणामा भयभीत करी. तो विजयाचा पोलादी निर्धार घेऊन दोन्ही संघ मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल. 4 धावा आल्यात खरं इथे आणि 4 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलकावरती वाढ होते. 29 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आणि दरम्यानच्या काळात आपण पाहतोय मैदानावरती ज्यांचं आगमन होतंय. आज ज्यांचा वाढदिवस आहे मधुबन डेअरीचे सर्वा सन्माननीय निखिल दादा झेंडे साहेबांचं आगमन होतंय. आणि या स्पर्धेतलं मला वाटतं पहिलं अर्धशतक सकाळच्या मॅच मध्ये 58 धाव्यांची खेळी त्यांची आपल्याला बघायला मिळाली. निखिल दादांचे ते आगमन झालेलं आहे. मनापासून त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप आम्ही शुभेच्छा या ठिकाणी देतोय. षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 29 आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यात. तर षटक क्रमांक 5वं मैदानावरती आपण पाहतो सुरू होणार आहे आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळेल. बरोबर 5 वाजून 2 मिनिटांनी आपण सामना सुरू केला होता. एकूण 15 मिनिटं झालेले आहेत आणि पुढची 10 मिनिटात 2 षटके टाकायचे आहेत. म्हणजे चांगले टायमिंग कव्हर केलेलं आहे खरं तर इथे खेळाडूंनी. हलक्या हातानं पॉइंटला खरं तर आपण पाहतो चेंडू ढकलला होता.
तसं आपण जर बघितलं तर नियमानुसार तुम्हाला 6 षटकांसाठी 24 मिनिटं 24 मिनिटात 6 षटकं झालीच पाहिजेत. म्हणजे एका मिनिटाला एका षटकाला 4 मिनिटं असा वेळ जर आपण पकडला तर आपण 1 मिनिट एक्स्ट्रा दिलेला आहे खरं तर. याचबरोबर सुंदर फटका एका बाजूला आपल्याला बघायला मिळाला आहे. डीप लॉंग ऑन, चेंडू सरळ जाणारे सीमारेषेच्या पार, मिळतील 4 धाब्यांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. पुढे जाईल धावफलक 34 धाबा धावफलकावरती खरं तर आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. खरं तर संकटांमधून सुद्धा आपण बघितलेलं आहे संघ इथे मार्ग काढतोय. खरं तर पहिली सेमीफायनल सुद्धा अशीच बघितली होती की सरसेनापती हंबीरराव मोहिते संघाची अशीच कुठेतरी परिस्थिती होती. मात्र त्या परिस्थितीमध्ये एक फलंदाज उभा राहिला आणि आपल्या संघाला त्यानं विजयश्री खेचून आणलेला आपण बघितलेला आहे. त्यामुळे येथे सुद्धा आपण बघितलं एका बाजूने एखादा फलंदाज उभा राहिला, चांगले फटके जर त्याच्या बॅटमधून आले तर निश्चित धाबा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या चांगल्या धावा बनल्या जाऊ शकतात. मात्र बघूयात पात्रू षटक योगेश बापू काळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतंय. स्विंग अँड मिस केलाय. खरं तर गतीमध्ये परिवर्तन करणारा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला इथे. मोठ्या फटक्यांपासून दुरास्त ठेवलं इथे फलंदाजांना. हो, याच बरोबर परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, चेंडू सरळ पाठवला डीप लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, मैदानाच्या आत उसळल्या अग्नीच्या ज्वाला, मैदाना बाहेर फेकला तोफेचा लाल बुंद गोळा, 6 धावा. तर धावफलकावरती वाढ होते 41 धावा धावफलकावरती. अजून एक चेंडू या षटकातला बाकी आहे. थोडंसं महाग ठरतं योगेश बापू काळेचं षटक, कारण 2 मोठे फटके, एक चौकारही आपल्याला आधी बघायला मिळाला होता आणि एक षटकार देखील वेगवान चेंडू होता. थोडासा गतिमान चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलेला आहे आणि याच बरोबरीनं षटक मात्र संपलं गेलंय. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघानं बनवल्यात 41 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 5 मिनिटं तुमच्यासाठी. चला थोडंसं वेगानं खेळा. तर अंतिमचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. ऋत्विक काळे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. अंतिमचं षटक आहे त्यामुळे फलंदाजांचा प्रयत्न आहे, कारण एका बाजूला आपण जर बघितलं तर आदेशनं सुद्धा चांगली फलंदाजी केली. साथ देताना प्रवीण पवारनं सुद्धा आपण पाहतोय चांगली फलंदाजी केलेली आहे. इथे दिशा थोडीशी भरकडतोय. वाईट बॉल पंच घोषित करणार आहेत. तर एका अवंतर धाब्यानं धावसंख्येत वाढ होते. 42 धावा धावफलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. थोडासा चेंज ऑफ दी पेस करून टाकलाय. कव्हर पॉइंट मध्ये आपण पाहतोय डीपला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. अडवलाय, फेक होते तोपर्यंत 1 धाव आपण पाहतोय ते प्राप्त होणार आहे. तर एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. एक धाव सुद्धा तुमच्यासाठी आता महत्वाची, कारण फायनल मॅच मध्ये एक धाव तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. दिशा थोडी भरकटली जाईल. उजव्या स्टंपच्या थोडा बाहेर आहे चेंडू. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होईल. एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतो ते प्राप्त होणार आहे. तर एका धावेच्या मदतीनं 44 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. खरं तर शेवटचं षटक हे आणि काही अतिरिक्त धावा आपल्याला बघायला मिळाल्या. खरं प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळत आहेत आणि प्रयत्न केले की यशाच्या वाटा सुद्धा आपोआप सापडल्या जातात. तुम्हाला यश मिळवायचं असेल, यशाची वाट तुम्हाला जर शोधायची असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न सुद्धा तितकाच मोठा मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. संधी असेल, धावचिताची संधी आहे आणि फलंदाज मात्र इथे बाद होईल. मला ते प्रवीण पवार बाद होईल. धक्का क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. 6 फलंदाज बाद, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नवीन फलंदाज साहिल पवार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. अंतिमचं षटक हे आणि या षटकामध्ये आपण बघितलं 2 चेंडू खराब होते. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क नाहीये.
खरं तर बॅट आणि पॅड मधलं अंतर बरंचसं आपल्याला बघायला मिळालं. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू बघायला मिळेल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलक मात्र स्थिर आहे. तो 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचबरोबर उंचावून खेळायचा प्रयत्न. शतरक्षक समोर येईल, टिपला जाईल आणि फलंदाज इथे बाद. 7वा धक्का सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघाला बसला जाईल. शेवटचा एक चेंडू आपण पाहतो या षटकातला बाकी असावा आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. योगेश पवार नवीन फलंदाज. चला थोडस फास्ट चला आतमध्ये, कारण यानंतर आपल्याला अजून पुढची एक इनिंग बघायची आहे आणि वेळ जर बघितला तर 5:23 झालेले आहेत. लोअर फुल टॉस, उंच आकाशात गेलेला चेंडू आपण पाहतोय. शतरक्षक लॉंग ऑनचा चेंडू खाली, झेल टिपला आणि फलंदाज इथे बाद होईल. 8वा धक्का बसेल आणि याचबरोबर पहिला डाव मात्र मैदानावरती संपला. प्रथमतः फलंदाजी करताना सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघानं बनवल्यात 46 तर जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 47 धाब्यांचा आव्हान असणार आहे. तर चला, विनंती असेल शतरक्षण करणाऱ्या संघाला ताबडतोब आपण आता शतरक्षणासाठी मैदानावरती जायचं आहे. 47 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. 36 चेंडू आणि 47 धावा. तर श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघ 2 फलंदाज तुम्ही तयारी ठेवा, लगेच आतमध्ये जायचे तुम्ही. आणि शतरक्षण करणारा संघ चला, पुढच्या संघावरती सुद्धा आपल्याला अन्याय अजिबात करायचा नाही, कारण अंधार पडण्या अगोदर फायनलची मॅच आणि बक्षीस वितरण आपल्याला कंप्लीट करायचे. चला चला फलंदाज चला. बॅड लाईटचा अपील अजिबात चालणार नाहीये. जरी अंधार पडला तरी तुम्हाला मैदानावरती खेळावंच लागणार आहे. तर सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतो दाखल होईल. ऋत्विक काळे आणि मच्छिंद्र काळे आणि ऋत्विक काळे ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल होईल. 36 चेंडूमध्ये 47 धाब्यांचा खरं तर पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. एक माफक लक्ष जरी पुढे असलं तरी आपण पाहतो सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. हे आपल्याला आधी पहिल्या सेमीफायनलमध्ये बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे या धाब्यांवरती सुद्धा आपण पाहतो तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ओमकार कटके गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची विशेष जबाबदारी खरं तर त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळते. तर चला सुरुवात होईल दुसऱ्या डावाला. मच्छिंद्र काळे ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईक एंड वरती. हो पहिला चेंडू ड्राईव्हचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कड घेत यष्टीरक्षकानं झेल टिपला. शून्यावरती फलंदाज
मच्छिंद्र काळेचा खेळ संपला. पहिला धक्का शून्यावरती आपण पाहतोय. जय श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाला बसेल तर नवीन फलंदाज योगेश बापू काळे मैदानावरती आपण पाहतो दाखल होणार आहे. कश्ती तूफानों से निकल सकती है, आग बुझाकर फिर जल सकती है, हिम्मत मत हारना, किस्मत कभी भी बदल सकती है. नशीब बदलायला वेळ लागत नाही, फक्त तुमच्या संघर्षात ताकद असली पाहिजे. आणि काय सुंदर गोलंदाजी पहिल्याच चेंडूवरती आपल्याला बघायला मिळाली. कौतुक करायचं ओमकार खटकेचं, कारण एक महत्वाची विकेट त्यानं पहिल्या चेंडूवरती हो लॉफ्टेड केलाय, पॉइंटला ढकललाय चेंडू. मात्र तिथे शतरक्षक आपल्याला बघायला मिळतोय. धाव मिळणार नाही तिथे. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. समीकरण प्रत्येक चेंडू नंतर मैदानाच्या आतमध्ये बदलत जाईल. खरं तर एक मोठा संघर्ष दोनही संघांचा विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि खरं तर आयुष्यात संघर्ष करायला कधीच घाबरायचं नाही, कारण ही एक देखील कथा आहे आणि यशस्वी होऊन ती प्रत्येकाला आपल्याला सांगायची आहे. आज संघर्षाची कथा आपण प्रत्येक जण सांगणार आहे, कारण आम्ही जिंकलोय ही कथा प्रत्येक जण ऐकणार आहे. याचबरोबर बाहेरची कट डीप थर्ड मॅनला आउटफील्ड वेगवान मैदानाची आणि चेंडू सरळ नॉन स्टॉप सीमारेषा बाहेर जाऊन थांबेल. चौकार 4 रन. चौकार आलाय. चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये सुद्धा वाढ होते. पुढे पोहोचलाय धावफलक. मला ते 4 धावेने अकाउंट ओपन झालेलं आहे. श्री गणेशा धावफलकावरती होताना आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर आपण पाहतो अंधाराचं साम्राज्य सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. इथे अंधाराचे जाळे झाले मोकळे, आकाश दरी खोऱ्यातून वाहतो प्रकाश प्रकाश. जोपर्यंत प्रकाश होता, आता जो दिवस सकाळी उगवला होता तो आता पश्चिमेकडे मावळतीच्या दिशेनं झुकलेला आहे आणि थोड्याच वेळात मैदानावरती सगळा अंधार पडेल. पक्ष्यांनी सुद्धा त्यांच्या जागा सोडलेल्या आहेत. घरट्याकडेच त्यांचं स्थलांतर सुरू झालेलं आहे. त्यामुळे बघायचं ही आजची रात्र मात्र कोण गाजवणार आहे आणि आजची रात्र कोणाच्या नावावरती आहे हे आपल्याला बघायचं आहे. थोड़ी देर के बाद सूरज ढल जाएगा, अंधेरे का साम्राज्य मैदान के ऊपर छा जाएगा, सितारों के साथ अंबर झूम के नाचेगा, होगी रात फिर सुबह एक नई पहल, लेकिन उसके पहले होगी शाम, और दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, आज की शाम किन किन के नाम. आजची रात्र कोणाच्या नावावरती? मात्र ज्यांचा आज वाढदिवस आहे निखिल दादा झेंडे यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतोय. यावेळेस मात्र सुंदर फटका इकडे बघतो आपण. डीप कव्हर पॉइंटला चेंडू सरळ जाणारे सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार आलाय आणि चौकाराबरोबर धावफलक मात्र पुढे जातोय. 8 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळतील. योगेश बापू काळेच्या बॅटमधून आपण पाहतो लागोपाठ नाही मात्र बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. सुंदर अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. एक चेंडू टाकायचा अजून. 5 चेंडू बघितले. जिथे आपण बघितलं पहिल्याच चेंडूवरती मोठं यश खरं तरी ते मिळालं होतं. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलेला फटका आपण पाहतोय. कारण पॉवर प्लेचा हाच तुम्हाला फायदा होणार आहे, जिथे तो तुम्ही फक्त गॅप शोधायचे तुम्हाला आणि तिथे धावा तुम्हाला मिळणार आहेत. 2 धावा इथे प्राप्त होतील तर 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. 10 धावा धावफलकावरती षटक मात्र संपलं जाईल. पहिल्या षटकात आल्या 10 धावा. एक गडी गमवलाय सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती. मात्र पुन्हा एकदा सावध अशी खेळी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. हे सुद्धा गरजेचं आहे की जिथे खराब चेंडू आलाय त्याला सीमारेषा दाखवलेली आहे, मात्र जो चांगला चेंडू टाकलेला आहे त्याला सन्मान देत खेळलेला आहे. हे क्रिकेटचं खरं गणित आहे. हे क्रिकेटचं खरं तंत्र आहे खरं तर. आणि ज्याला ते समजलं त्याची फलंदाजी आपण पाहतो कायम बहारदार होताना आपल्याला बघायला मिळाले. तर षटक क्रमांक 2 ला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. विजय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळेल. विजय पवार षटक क्रमांक 2 ला मैदानावरती सुरुवात करेल. थोडासा पुढे फटका खेळायचा प्रयत्न होता. हो गरटच सोडलं होतं नॉन स्ट्राईक करून. मात्र शेवटच्या क्षणी नकार आल्यानंतर पुढे माघारी फिरावं लागले. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. सामन्यातलं समीकरण आपण पाहतो प्रत्येक चेंडू नंतर मैदानाच्या आतमध्ये बदलत जाणार आहे. याचबरोबर फसलेला फटका उंच आकाशामध्ये उलट्या पावलं
विकास फापकर चेंडू खाली, झेल टिपला, ऋत्विक काळेचा खेळ संपेल. धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. नवीन फलंदाज सुनील जाधव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होणार आहे. धावफलकावरती 10 धावा. मात्र इथे देखील आपण पाहतोय एक महत्वाची विकेट या षटकामध्ये विजय पवारनं मिळवलेली आहे. चला चला नवीन फलंदाज पटकन, तुम्हाला अंधारात खेळायचं एवढं लक्षात, ही गोष्ट लक्षात असू द्या फक्त. आता यांना टाइम नाही, फक्त फलंदाजांनी पटकन मैदानावरती जायचंय. 25 मिनिटं आहे. चला 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटके टाकायची आहेत. आपण बरोबर मला वाटतंय इनिंग ब्रेक झाल्यानंतर लगेच 2 मिनिटाच्या आत क्षेत्ररक्षण सजलं होतं. त्यामुळे बरोबर आपण 5:28 सामन्याला सुरुवात केलेली आणि 5:34 आता होत आहेत. हो याच बरोबर तेज तराट बाउन्सर बॅटची कट घेईल. काय सुंदर चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये विजय पवारचा बघायला मिळाला. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती विकेट. 47 धाब्यांचा पाठलाग. मात्र इथे आपण पाहतोय विकेटची पडझड सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे. क्रिकेटचा खेळ का अनिश्चिततेनं भरलेला आहे हे आपल्याला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये समजलेलं आहे. कारण शेवटच्या क्षणापर्यंत एक कडवी झुंज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. कारण संघ आपण पाहतोय याआधी विजयाचा मोठा आत्मविश्वास करता संघाला मिळालेला आहे. विजयाचं समीकरण बघायचंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. हो याबरोबर उंच आकाशामध्ये चेंडू बघायचंय. क्षेत्ररक्षक हो डाऊन दी बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. झेल टिपला जाईल. फलंदाज इथे बाद आणि या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक विजय पवारच्या नावावरती आपण पाहतो. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक नोंदवली जाईल. फायनल मॅच मध्ये विकेट हॅट्रिक. अनिकेत बाद. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय किरण मैदानावरती दाखल होईल. परिस्थिती बिघडली खर तर इथे. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धावफलकावरती 10 धावा. सलग 3 विकेट गेले का? तर नवीन फलंदाज किरण रावडे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. काय सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये विजय पवारची आपल्याला बघायला मिळाली. हो काय सुंदर शानदार फटका. ड्राईव्ह केलाय चेंडू. डीप लॉंग ऑफ सीमारेषा फोडली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सुंदर फटका इथे आपल्याला खरं तर बघायला मिळाला. धावफलकावरती वाढ होते. चौकारा बरोबर पुढे जाणारे धावफलक 14 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अजूनही मार्गस्थ आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करता आल्याबरोबर आपण पाहतो एक चौकार जिथे किरणच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला आणि सुंदर अशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न आता त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. कारण त्याला माहित आहे सामना फायनलचा आहे आणि आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी थोडंसं शांत डोक्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे. चला चला थोडी घाई करा. अंधार पडायला लागलेला आहे पूर्ण. हो याच बरोबर फटका फसलाय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. मात्र मयूर झेंडेकडून चुकी. झेल सुटला का आता सामना सुटलाय. ज्या मयूर झेंडेनं झेल सुटल्यानंतर सेमीफायनलचा सामना खेचून आणला होता आणि फायनल मध्ये आपण पाहतो किरणला त्यानं जीवनदान दिलेलं आहे. मात्र बघायचं आता
याच जीवनदानाचा फायदा मैदानाच्या आतमध्ये किरण कसा इथे घेणार आहे. षटक संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावेंची आवश्यकता. 24 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. हेच दिलेलं जीवनदान सरसेनापती अंबीरराव मोहिते 11 संघासाठी किती घातक ठरणार आहे. येणारा काळ निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सांगून जाईल. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होईल. मयूर झेंडे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला ते बघायला मिळेल. बघायचंय कशा प्रकारे इथे गोलंदाजी तो मैदानावरती साकारणार आहे. एक चूक त्याच्याकडून निश्चित झाली असली तरी आपण पाहतो ती चूक भरून काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये निश्चित आहे आणि गोलंदाजीमधून आपण पाहतो ती चुणूक त्याला आता दाखवावी लागेल. तर पुढे आपण पाहतो किरण रावडे थोडासा मागे जात फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. थोडासा बॅकफुटवरती आलता. पॉइंटला ढकलायचा प्रयत्न होता मात्र बाईज मध्ये धाव मिळणार इथे. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र आपण पाहतो पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. अजून आपण पाहतोय खरं तर योगेश बापू मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. तो याच बरोबर फसलेला फटका उंच आकाशामध्ये. शतरक्षक चेंडू खाली झेल टिपला जाईल आणि फलंदाज इथे बाद. धक्का क्रमांक 5. दरम्यानच्या काळात ज्यांचं आगमन होतंय पुणे रेसकोर्स चे मालक मदनजी गायकवाड यांचे ते आगमन होते. मनापासून त्यांचंही स्वागत आम्ही करतोय. त्यांच्या समवेत सन्माननीय संभाजी झेंडे आपण सुद्धा उपस्थित झालात. आपलं सुद्धा मनापासून आम्ही स्वागत करतो. नवीन फलंदाज ओम काळे मैदानावरती आपण पाहतो दाखल होईल. जवळपास 5 फलंदाज खरं तर माघारी आलेले आहेत आणि इथे मात्र आपण पाहतोय याचबरोबर अक्रॉस दी बॅट खरं तर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. सामन्यात पुन्हा एकदा रंगत वाढलेली आहे. खरं तर क्षणाक्षणांना आपण पाहतो परिस्थिती बदलणारा क्रिकेटचा खेळ. त्याचप्रमाणे आपण पाहतो परिस्थिती सामन्यातली खरं तर बदलत चाललेली आहे. मात्र या परिस्थितीमध्ये आता फलंदाजांची कसोटी आहे. याचबरोबर बॅटची कट घेत होता चेंडू मात्र धाव मिळणार नाही तिथे. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एक निर्धाव चेंडू आता इथे जय श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाला कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये आणणार आहे. मात्र बघूयात अडचणींमधून सुद्धा आता मार्ग काढावा लागेल. फुल टॉस धोका आहे. झेल टिपला. 6वा फलंदाज बाद. नवीन फलंदाज अभिषेक झेंडे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खरं तर मयूरचं कौतुक एवढ्यासाठी करायचे. खरं तर जरी झेल सुटला असला तरी त्यांना आपण पाहतो गोलंदाजीमधून त्याची उणीव भरून काढलेली आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. तर बघूया डावखोऱ्या शैलीचा फलंदाज अभिषेक झेंडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मयूर झेंडे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळेल. अजून एक चेंडू बाकी या षटकामधला. सुंदर गोलंदाजी खरं तर या षटकात बघतोय आपण. आतापर्यंत फक्त 1 धाव या षटकात आली. तर 2 महत्वाच्या विकेट सुद्धा आपण बघितल्यात या षटकामध्ये मयूरनं प्राप्त केलेल्या आहेत.
तर बघायचंय एका बाजूला 6 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना आपल्याला बघायला मिळाले. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॉटमँडचा वापर करत मैदानाला समांतर खेळला फटका आपण पाहिला. सीमारेषेवरती आपण पाहतो अडवला. 1 धाव मात्र तिथे मिळणार आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलक मात्र पुढे जातो. 17 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू आणि 30 धावा. शेवटचे 18 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. चला चला क्षेत्ररक्षक चला, तुम्ही तुमच्या जागेवरती थांबा आणि आता पुन्हा पाणी घेऊन कुणी आतमध्ये जाऊ नका, कारण अंधार पडायला लागलेला आहे. खरं तर फलंदाजांना याची जाणीव असणं खूप गरजेचं आहे की त्यांना फलंदाजी करायची, कारण गोलंदाज मी म्हणतो अंधार पडला तरी ते गोलंदाजी मैदानावरती करू शकतात, मात्र फलंदाजांना चेंडू दिसणं कठीण होणार आहे. त्यामुळे तुम्ही घाई करा. तुम्ही घाई केली की क्षेत्ररक्षक बरोबर आपोआप तयार होतात लगेच. मात्र तुम्हीच जर डिले करत असाल तर मग मात्र इथे क्षेत्ररक्षण करणारा संघ सुद्धा त्याचा फायदा घेणार आहे. हो, याचबरोबर सुंदर फटका इथे बघायला मिळाला आपल्याला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. 1 धाव मात्र तिथे मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावफलक पुढे जातोय. 18 धावा धावफलकावरती. तर विजय पवार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळतोय. नाव काय रे बाबूचे? विजय पवार षटक क्रमांक 4 तो मैदानावरती घेऊन आलेला आहे. याआधी आपण एक षटक बघितलं होतं ज्यामध्ये 5 धावा विजय पवारनं खर्च केल्या होत्या. तर या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती नोंदवलेली आहे. म्हणजे 3 चेंडूवरती कुठलीही धाव न खर्च करता 3 चेंडूवरती 3 फलंदाजांना बाद करणाऱ्या विक्रमाला विकेट हॅट्रिक म्हटलं जातं. आणि ते आपण बघितलं या स्पर्धेत आतापर्यंत कुण्या विकेट हॅट्रिक घेतली नव्हती. हो, भन्नाट गतीचा चेंडू होता. खरं तर कुठल्याही स्पॉटवर टाकत आपण बघितलं. अगदी वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला बघायला मिळाला आहे. डॉट निर्धाव चेंडू आपण पाहतोय. समीकरणात मात्र प्रत्येक चेंडूनंतर बदल होणार आहे आणि कुठेतरी आपण पाहतोय ते फलंदाजी करणाऱ्या संघाच्या अडचणींमध्ये वाढ होत चाललेली आहे. फसलेला फटका उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहतो स्वतः गोलंदाज खरं तर प्रयत्न करत होता, मात्र झेल होऊ शकला नाही. 1 धाव मात्र तिथे प्राप्त होईल. तर एका धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते. 19 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा अशीच काहीतरी नाजूक परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली होती खरं तर सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघाची. मात्र जर आपण बघितलं तर 5व्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि त्यानंतर आपण बघितलं वेगानं धावफलक पुढे गेला. नाहीतर आपण तिथून पाठीमागची षटकं जर बघितली तर पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली होती. नो बॉल. खरं तर या परिस्थितीमध्ये अशी संधी जर आता फलंदाजांना मिळत असेल तर निश्चित त्याचा फायदा आता इथे फलंदाजांना घ्यावाच लागेल. पुढचा चेंडू हा फ्रीड आहे आणि ज्या चेंडूवरती तुम्ही एक मुक्त फटका मैदानावरती खेळू शकता आणि ज्या चेंडूवरती आपण पाहतो की फलंदाज 99% सेफ असतो, फक्त तो धावबादच्या स्वरूपात मैदानावरती बाद होऊ शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय संधी मला वाटतं किरणला आलेली आहे. किरण रावडे मैदानावरती आपण खरं तर पाहतोय. आशेचा किरण आहे खरं तर तो जयश्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघासाठी. याचबरोबर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक थोडासा चाचपडलाय. 1 धाव मात्र तिथे प्राप्त होणार आहे. तर एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. पुढे पोहोचेल धावफलक. 21 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. 21 धावा धावफलकावरती. 47 धावेंचा खरं तर पाठलाग मैदानावरती आपण पाहतो सुरू होता. हो, भन्नाट गतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. डॉट निर्धाव चेंडू येईल इथे. तर समीकरणात देखील आपण पाहतो बदल होतोय. शेवटचे चेंडू आपण पाहतो शिल्लक राहिलेले आहेत. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 25 धावेंची आवश्यकता आहे. 13 चेंडू 25 अवघड असं अजिबात नाहीये, मात्र ते सोपंही तितकं नाहीये. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न देखील तेवढेच मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत. खरं तर जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला सुद्धा कमीपणा घ्यावा लागतो.
सुंदर क्षणांची वाट पाहत बसण्यापेक्षा जे क्षण तुम्हाला लाभलेले आहेत, जे मिळालेले आहेत, ते तुम्हाला आणखी सुंदर करता आले पाहिजेत. मला तर एक धाव शेवटच्या चेंडूवरती प्राप्त झाली. धावफलकावरती 22 धावा आहेत, तर विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि 24 धावा. 12 चेंडू आणि 24 धावा म्हणजे प्रति षटकामागे जरी 12 धावा आल्या तरी या 24 धावा मैदानावरती पूर्ण होऊ शकतात. तर बघायचं षटक क्रमांक 5वं मैदानावरती सुरू होतं आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मयूर झेंडे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला ते बघायला मिळतोय. त्या मयूरनं यादी षटक टाकलं, फक्त 2 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. हो, याच बरोबर स्टेप आउट केलाय, डान्सिंग राऊंड द विकेट. चेंडू सरळ पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांची मोर आणि या षटकाराबरोबर आपण पाहतोय पुन्हा एकदा सामन्यात रंग भरलेला आहे. या षटकारानं धावफलक पुढे जातो 28 धावा, तर समीकरणात मात्र बदल. शेवटचे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाव्यांची आवश्यकता. 11 चेंडू 18 धावा. खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सुद्धा माहित आहे की एखादा मोठा फटका आला तर सामन्यात जी हवा होती ती हळूच निघणार आहे आणि आपण बघितलंय एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळालाय. याच बरोबर पुन्हा एकदा बिग हिट, हवाई मार्ग आहे. मात्र बघायचंय पंचांच्या निर्णयाची वाट आम्ही पाहतोय. चेंडू सीमारेषा बाहेर, लागोपाठचा दुसरा षटकार इथे आपल्याला मैदानावरती बघायला मिळालाय. खर तर सुरेश फटांची कविता आता आठवते, भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुढा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी पुढा उडेल मी, अडू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे, जळेल ती झोपडी अशी आग ही ज्वलंत नाही. येथील वादळे खेटल तुफान तरी वाट चालो तुम्ही, अडखळ्यांना भिवून अडथळणे माझ्या पावलांस पसंत नाही. किती अडचणी आल्या तरी इथे आपण पाहतोय 2 षटकारांबरोबर समीकरणात पूर्णतः बदल. 10 चेंडू 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. मयूर झेंडेवरती प्रति हल्ला बघायला मिळालाय. फुल टॉस चेंडू आपल्याला इथे बघायला मिळतोय. थोडंसं मिस झालाय, मात्र 1 धाव तिथे प्राप्त होणार आहे आणि एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतो धावफलक मात्र पुढे जातो. तर समीकरणात बदल. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावा. किरण रावडेवरती येणार 9 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. तालीमे नहीं दी जाती परिंदों को ऊंची उड़ानों की वो खुद ही तय करते हैं, मंजिले आसमानों की रखते हौसला आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पे गिर जाने की. तू ऐकत असताय जय घोषाचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे. अचूक फटकार चेंडू या काळाचा, अविश्वासरे जणू डोंगर धावांचा. चिरंतन राहील आठवणीतल्या कणाकणांना, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तो यशो वेळोवेळी, डाव तुझा येताच जवळी जपून आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला इष्टी रक्षक, तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांनाच कौशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 7 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. काय रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. काळजाची धडधड मात्र इथे वाढलेली आहे आणि दोन्ही संघांच्या डगआउट वरून संशयाचे ढग आता फिरायला लागलेले आहेत. कोण जिंकणार कोण हरणार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायचंय. खरं तर दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचा जीव जरी टांगणीला लागला असला तरी प्रेक्षकांना मात्र इथे एक रोमहर्षक असा सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 7 चेंडू 8 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सामना हाय व्होल्टेज मैदानाच्या आतमध्ये इथे बघायला मिळतोय. काय रंगलाय हा सामना. खरं तर आपण पाहतो पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. खोलो टप्प्याचा चेंडू होता, 1 धाव मात्र तिथे मिळेल. षटक संपलं जाईल. 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. बनवल्यात 39, तर शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची आवश्यकता. टाय सुपर ओव्हर फायनल मॅच.
नाही फायनल फायनल कंपल्सरी चेस नाही. फायनल सामना आहे तो. हा बघू आपण, टाय होऊ द्या, आयोजक निर्णय घेतील. अंधार पडला तर बॉलआउट घेतील, त्यांचा निर्णय आपण मागे ठेवू. मात्र पहिले 6 चेंडू होणं गरजेचं आहे, जिथे 6 चेंडू मध्ये बनवायच्यात 7 धावा. चला 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 क्षेत्ररक्षण. पंच सूचना देते खेळाडूंना. चला क्षेत्ररक्षण. पाणी मी सांगितलं होतं फलंदाजांसाठी पाणी घेऊन जाऊ नका, काय होतं डिले होतोय मग आणि तुम्हालाच त्याचा तोटा होणार. एवढी गोष्ट लक्षात असू द्या. त्या पण ठरवू आता, सांगायचं आताच. आयोजकांचा निर्णय, सामना जर टाय झाला तर बॉल आउट होईल. 6 चेंडू 7 धावा, 39 धावा धाव फलकावरती. 47 बनवायच्यात, सॉरी 40 झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी 47 धावींची गरज होती, म्हणजे अजून 7 धावा बनवायच्यात. तर अंतिमचं निर्णायक षटक खरं तर या सामन्यातलं टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला इथे बघायला मिळेल. योगेशच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. अंतिमचं षटक आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता आपण पाहतोय. हो, इथे बघायचंय काय निर्णय पंचांकडून येईल. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू, समीकरणात बदल होईल. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावा. दोन्ही संघांचे पाठीराखे मात्र आता इथे जागेवरती उभे राहिलेले आहेत. श्वास रोखून धरणारा सामना खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. काय फायनल सारखी होताना खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली. हो, इथे मात्र टॉपिस घेणारा चेंडू, आउटफील्ड अतिशय वेगवाने आणि चेंडू सरळ जाणारे सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 धावा. सामन्यातलं इक्वेशन पालटलं गेलंय. शेवटचे 4 चेंडू आणि 3 धावा. मंजिले उन्हीं को मिलते जिनकी सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मंजिले मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. काय प्रयत्न बघायला मिळाले. खरं तर आपण बघितलं 17 धावसंख्येवरती मला वाटते बरेचसे फलंदाज बाद झाले. मात्र तिथून पुढे जो डाव सावरलेला आहे, कौतुक करावं लागेल अभिषेक झेंडेचं. खरं तर 2 षटकार त्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळ आणि तिथंच कुठेतरी सामन्यावर त्यानं पकड निर्माण केली. याचबरोबर व्हाईट बॉल. सामन्यातलं समीकरण बदललंय. 4 चेंडू 2 धावा. 4 चेंडू 2 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतंय. काय सामना झालाय. फायनल सारखी मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला इथे बघायला मिळालेली आहे. सगळ्यांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जर फायनलचा सामना आवडला असेल सगळ्यांना तर एकदा वाजवा जोरदार टाळ्या. फायनल सामना आहे आणि शेवटचे 4 चेंडू 2 धाव्यांची गरज असताना बघायचंय सुंदर फटका. क्षेत्ररक्षक दर्शक बनला तर सामना जिंकलाय. जय श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघ आपण पाहतोय. दिवे प्रीमियर लीग 2024 पर्व 3 चा मानकरी ठरलेला संघ आपण पाहतो. जय श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी.